दिदू बाळा काय झालंय साहेब? अगं माझं बाळ करवड्याचं खरवड खात बसलं काय ग सकाळपासून म्हणत होती बरं का बघ हाडकलंय का नव्हतं म्हणून बसले रे, उन्हाला ठेवलं होतं आता. आलंय का ओम करून असं वर हो काही सगळं निघालं. हा चांगलं निघायला लागली की खरवड अगं आकाला आणि ताईला पण देऊ की थोडं थोडं, त्यांना लय आवडतं. हा त्या दोघींना बी लय आवडती खरवड. ताई तर पातीलच घेऊन बसायची ना आका बी भांडणं लागायची खरवडीसाठी. परसादला काय लय आवडत नव्हतं पण कसा काय खायला लागलाय तुझ्या बरोबर काय माहिती बरं परसा परसाद कर बाबा आळसतय ग लिखरू कामानं आळसतय. आता आलो जरा झोपा म्हणलं झोपून खायला लागलो की 6-5 वाजल्यापासून बाबाची बाब त्याला वरडायचा कालवा कालवा असतोय. जायचंय त्याला पण खात होतो असं बसून शाळेवर आली मम्मी ठेवायचे बघून आणून. तुम्ही सगळं काढून ठेवत होता बघा, आठवत आहे तुम्हाला? त्यासाठी आपलं लेकरं खातेली म्हणून. पण तिथं बाळा एवढ्या कोरवड्या आणखीन ही उलतायच्या त्या ही एवढ्या उलतल्या त्या मी तू घ्या त्या दोघी पण आपण. राहिलेल्या तू उलतती का उलतायच काय नाही हो वाळून खोट झाले त्या लय लवकर काटले ते त्याच्यामुळं लय भारी झाले त्या. परसात खरवड चांगली लागते का तुला आवडली ना? लय खावा खावा दोघं जण मग. या इथून पण. नको अगं आता भुका तर नको का जेवायलाच आपल्याला 2 वाजले ते आज. सगळ्यांची जेवणं सगळ्यांचं डबं कोरवड्याचा सकाळचा घाट. हे मला खाऊ दे थोडं. घ्या खाऊन घ्या. आकाला बी राहू दे थोडी ताईला धरा. आहे का झालं का आला का लगे राग आम्हाला नको. तसं नसतं रागायला जायचं बाळा तू पण खा ना आका ताईला बी राहू दे थोडी नको तसं का माझं बाळ घे बस बाबा. घे बघू नको छान आमचं देतो बाळानं. चला घ्या खाऊ ना आका ताईला बी ठेवा थोडी